बीएसएनएल कॉपर केबल चोरी प्रकरणी पुण्यातील राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षासह 9 जण अटकेत आहे। वानवडी पोलिसांनी स्नेहस्टाईल कारवाई केली तर या कारवाईमध्ये 80,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वडिलांच्या छळाला कंटाळून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली। चारित्र्यावरील संशयाला कंटाळून आत्महत्या केली तर आरोपी वडिलांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेला युद्धविराम रविवारी पुन्हा एकदा संकटामध्ये सापडला। कतारच्या किनारपट्टीवर एका मालवाहू जहाजाला ड्रोननं लक्ष्य केलं तर कुवेतच्या हवाई हद्दीतही संशयास्पद ड्रोन शिरल्यानं तणाव वाढला। कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अबुधाबीवरून येत असलेल्या एका व्यावसायिक जहाजाला दक्षिणेकडील बंदराजवळ ड्रोननं लक्ष्य केलं। यामुळे जहाजाला आग लागली, मात्र ती तातडीने विझवण्यात आली। ब्रिटिश मॅरिटाईम ट्रेड ऑपरेशन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला दोहापासून 43 किलोमीटरवर झाला। गरज असेल तरच इंधन वापरा असं आवाहन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। पश्चिम आशियातील संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलंय, आजच्या काळाची गरज ओळखून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर अत्यंत संयमाने करा। त्यामुळे केवळ परकीय चलन वाचणार नाही तर युद्धाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम कमी होईल, असं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे। आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा, क्योंकि दुनिया में पेट्रोल डीजल इतना ज्यादा महंगा हो गया है, पहले से कई गुना ज्यादा कीमतें बढ़ गई है। तो हम सबका दायित्व है कि पेट्रोल डीजल की खरीद पर जो विदेशी मुद्रा खर्च होती है, पेट्रोल डीजल बचाकर हमें वो मुद्रा भी बचानी है। इसके लिए हमारे छोटे छोटे प्रयास भी देश की बहुत मदद कर सकते हैं। अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। जगात अनेक देशात लॉकडाऊन चाललेला आहे। पाकिस्तान सारख्या देशात पेट्रोल मिळत नाही आणि जे मिळते त्याचा भाव 450 रुपये त्यांनी केलेला आहे। अशाही परिस्थितीत माननीय प्रधानमंत्री मोदयांमुळे भारतामध्ये तेल आणि गॅस आपल्याला उपलब्ध होतोय। पण अशा वेळी आपण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही, त्याचा नाश केला, मोठ्या प्रमाणात अधिकचा उपयोग केला तर आपल्यालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आवश्यकतेनुसारच उपयोग, हे जे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे। इराण असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, ह्या जागतिक स्तरावर जे युद्ध आहे, ह्या युद्धाचा भडका आणखीन होऊ शकतो आणि सगळ्यांचा टार्गेट हे इंधन आहे। जो तेल वाहू जहाज जे आहे तिथं ते बंद थांबलेले आहेत, कधी त्याचा स्फोट होईल माहित नाही। जर युद्ध भडकलं तर ते तेल इथपर्यंत येईल की नाही याची शंका आहे। म्हणून आपण सुद्धा सावध असलं पाहिजे। येणारा काळ आजच्या घडीला सांगता येत नाही, युद्ध थांबेल की चालेल। म्हणून हे सुरक्षितता म्हणून एक आपल्यामध्ये सर्वसामान्यांमध्ये उद्रेक होऊ नये आणि त्यांनी जपून ह्या सर्व पावलं टाकले पाहिजेत। म्हणून त्यांनी केलेलं ते आव्हान त्याचं खरं तर स्वागत केलं पाहिजे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आधीपासूनच स्वदेशी या विषयावर जास्त भर दिलेला आहे। आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहावा आणि आपल्या देशाच्या उत्पादनाला त्या ठिकाणी महत्व द्यावं। प्रत्येक गोष्ट वापरताना स्वदेशी वापरावी, आपल्या देशाचा कमाईचा पैसा विदेशात जाऊ नये, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे। या भूमिकेचं समर्थन आणि या भूमिकेला सहकार्य पूर्ण भारतीय करतात हे महत्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।